नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रवेश क्वेश्चन काही डिस्कस करणार आहोत. माझे नाव निखिल खेमनर. माझे 2019 वर्षी राज्यसेवेमधून उपजिल्हाधिकारी या पदी निवड झाली आहे. त्यापूर्वी 2018 साली माझी सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्तविलेखा सेवा वर्ग 1 याही पदी निवड झाली होती आणि त्याच वर्षी मी कंबाईंड परीक्षेमधून असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदीही निवडलं गेलो होतो. तर आम्ही 2019 मध्ये पास झालेल्या सर्व अधिकारी मित्रांनी एकत्र येऊन टू द पॉईंट नावाने प्रोग्राम चालू केला आहे. त्या प्रोग्राममार्फत आम्ही राज्यसेवा मुख्यचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत आणि त्यामध्ये आमचा भर असेल जास्तीत जास्त रिव्हर्स इंजिनिअरिंग या तत्वावर. त्यामार्फत आम्ही तुमचं प्रिव्हियस क्वेश्चनच्या माध्यमातून तुमच्या क्वेश्चन सोडवण्याचा जो ॲप्रोच आहे तो तुमचा बिल्ड करून आम्ही नक्कीच घेऊ. त्यासाठी तुम्हाला त्या प्रॉब्लेमची जर माहिती आवश्यक असेल तर तुम्ही ह्या 2 कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधू शकता. विद्यार्थ्यांच्या विशेष मागणीस्तव आम्ही HRDचा कोर्सही स्पेशल कोर्सही लॉन्च केला आहे, ज्यामध्ये मी निखिल खेमनर HRD शिकवणार आहे आणि सूरज कुमावत ज्यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे ते ह्युमन राईट हा टॉपिक शिकवणार आहेत. त्याचीही माहिती तुम्ही या 2 नंबरशी संपर्क साधून घेऊ शकतात. आणि माझा स्वतःचाही वैयक्तिक कोर्स आहे उपलब्ध, त्या कोर्सचीही माहिती तुम्ही ह्या नंबरच्या मार्फत घेऊ शकतात. आता तुम्हाला त्यासाठी एक करावं लागेल, तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागेल आणि ते ॲप डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून त्या प्रोग्रामची सर्व माहिती तुम्हाला त्या ॲपच्या माध्यमातून भेटून जाईल. आता आपण येऊया मेन मुद्द्याकडे, प्रिव्हियस क्वेश्चन ॲनालिसिसकडे. प्रिव्हियस क्वेश्चन ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते कसं केलं पाहिजे आणि त्यामधून आपण काय डाटा त्यामधून आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना कसा अप्रोच ठेवला पाहिजे हे आपण डिस्कस करणार आहोत. त्यासाठी आपण काही क्वेश्चन घेतले आहेत ते आपण बघूयात. पहिला क्वेश्चन बघू. भारतामध्ये तांत्रिक अभ्यासक्रमांचे नियमन टिंब मार्फत केले जाते. लक्षात ठेवा, भारतामध्ये तांत्रिक अभ्यासक्रमांचे नियमन डॅश मार्फत केले जाते, असा हा प्रश्न आहे. आपल्याला काय म्हटलंय? तांत्रिक अभ्यासक्रमांचे नियमन. बरोबर. पहिला पर्याय बघा, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद शिक्षक शिक्षणासंदर्भातले आहे. दुसरं, भारतीय पुनर्वसन परिषद पुनर्वसनाबद्दलचे आहे. तिसरं, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद. बरोबर आलं उत्तर. आता बघूया चौथा, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद शिक्षणासंदर्भातले आहे. चूक. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. आता ज्याला माहीत नाही त्याने सिंपल तांत्रिक या शब्दावरून अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद हा उत्तर मारू शकतो. मी ज्यावेळेस आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूशन घेतल्या होत्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, ह्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या त्यांचे उद्दिष्ट पाठ करायचे नाही, फक्त त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचा ॲप्रोच लक्षात ठेवायचा. कसा होता? AICTE तांत्रिक एज्युकेशन बद्दलचे आहे, NCERT शैक्षणिक शिक्षणाबद्दलचे आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन बद्दलचे आहे, UGC उच्च शिक्षणाबद्दलचे आहे. पुढे नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग व्होकेशनल एज्युकेशन संदर्भातली आहे. बस एवढाच गोष्ट लक्षात. पुढे एक राहिली NUPA नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन एज्युकेशनल प्लॅनिंग बद्दल संदर्भातले आहे. अशाच अनुषंगाने तुम्ही इन्स्टिट्यूशन करा आणि त्यांची उद्दिष्ट लक्षात ठेवा. त्याच्या पलीकडे तुम्ही काहीही करू नका. आता आपण बघूया काही महत्त्वाच्या काउन्सिल. AICTE या पर्यायामध्ये दिलेल्या आहे, AICTE NCERT आणि तिसरे आहे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. ह्या AICTEची स्थापना झाली होती 1945 साली ॲबर्ट वूड समितीच्या शिफारशीने. NCERTची स्थापना झाली होती 1961 साली 7 पूर्वीच्या शिक्षण संस्थांच्या एकत्रीकरणातून आणि नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन स्थापना झाली होती 1973 साली. ह्या गोष्टी लक्षात ठेवा पहिल्यांदा हिट करताना. सेकंड थिंग, AICTEची स्थापना 1945 जरी झाली असली तरी AICTEचा कायदा 1987 येऊन 1988 इथला वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. लक्षात ठेवा. आणि नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनचं कसं आहे? 1993ला कायदा येऊन 1995ला त्या नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनला वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. आता ह्या तिन्ही ज्या एज्युकेशन संस्था आहे याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या तिघांचंही हेडक्वार्टर आहे दिल्ली या ठिकाणी. तिघींचंही मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. आता सेकंड थिंग त्याच्यानंतर बघायची ती म्हणजे लोगो बघा, AICTE NCERTचा आणि त्यानंतर मग लोगो बघितल्यानंतर त्याचा स्लोगन बघायचा असतो. AICTEचा स्लोगन काय आहे? योग कर्म सुकौशल्य. कौशल्यम या शब्दावरून लक्षात येऊन जाईल तुम्हाला
योग कर्म सुकौशल्यम हा त्याचा स्लोगन आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनचं काय आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंगचं काय आहे, विद्या मृत्युमुष्टे. आता नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनचा स्लोगन काय आहे, गुरु टीचर म्हणजे काय, गुरुगुरुमत्मय असा आहे, लक्षात ठेवा, गुरुगुरुमत्मय असा. लक्षात कसं ठेवायचं, गुरु या शब्दावरून टीचर लक्षात येऊन जाईल तुमच्या. विद्या NCERT शिकते, विद्यामृत्युमिशन ते NCERTचा स्लोगन. योग कर्म सुकौशल्यम, तांत्रिक शिक्षण आपल्याला विद्यार्थ्यांना काय द्यायचं आहे, कौशल्य शिक्षण, म्हणून एक योग कर्म सुकौशल्यम AICTचं स्लोगन. झालं. आता कम्पेरेटिव्हली अशा गोष्टी करायच्या असतात. आता बघूया यांची उद्दिष्ट बघूया आपण. रिजनल बॉडीज बघूया कुठे आहेत. याच्या ज्या रिजनल बॉडीज आहेत ना त्या आहेत पुणे, बँगलोर, हैदराबाद, भुवनेश्वर, कलकत्ता, गुवाहाटी आणि भोपाळ या ठिकाणी. आता नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंगच्या रिजनल इन्स्टिट्यूशन कुठे आहे, पहिली आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन, सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग CIT नवी दिल्लीला. सेकंड पंडित सुधारलाल शर्मा इन्स्टिट्यूशन ऑफ व्होकेशनल एज्युकेशन भोपाळ. थर्ड नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग दिल्लीला. आणि 5 रिजनल इन्स्टिट्यूशन. त्या 5 रिजनल इन्स्टिट्यूशन कुठं आहेत, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, मैसूर, भोपाळ, गुवाहाटी, शिलाँग. या 5 त्या रिजनल एज्युकेशन आहे. NCERTला रिजनल इन्स्टिट्यूशन एज्युकेशन नाही. झालं. असं कम्प्युटरली करतोय आपण. आता AICTचा अप्रोच काय आहे, तर AICTचे उद्दिष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे किंवा कार्य इथं दिलं आहे बघा, टेक्निकल एज्युकेशन. म्हणजे थोडक्यात टेक्निकल एज्युकेशनबद्दल धोरण निर्मिती करण्याचं काम जे आहे ते AICT करणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. त्याची धोरणं पाठ नका ठेवू, उद्दिष्ट पाठ नाही ठेवायची, याच्या नावाने ते दिलेले आहेत. आता नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंगचं आपल्याला बघायचं आहे उद्दिष्ट किंवा कार्य. एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग म्हणजे थोडक्यात जे काय आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे 12वीपर्यंतचं, त्या शिक्षणाबद्दलचं धोरण निर्मिती करायची. हे तर पहिलं कार्य. त्याचे नाव दिलेलं बघा, नावातूनच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, बाकी काय नाही. रिसर्च म्हणजे संशोधन. दुसरं कार्य काय आहे, संशोधन. आता तिसरं कार्य काय, आपण NCERTचे पुस्तक वाचलं आहे. याचा अर्थ काय, NCERT काय करते, नॅशनल कुरिक्युलम फ्रेमवर्क सुद्धा तयार करत असते, म्हणजे अभ्यासक्रम सुद्धा तयार करत असते. आणि तो फ्रेमवर्क आहे 2005चा. हे लक्षात ठेवा. बाकीचे कार्य पाठ नका करू, काही आवश्यकता नाही, कार्य पाठ करायचे पण नाही, आणि केले तर तुम्ही फसणार आहात. आता तिसरं बघू, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. टीचर एज्युकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. टीचर एज्युकेशन म्हणजे कोणतं, BEd, DEd, MEdचं एज्युकेशन. त्या BEd, DEd, MEdच्या एज्युकेशनचं रेग्युलेशन करण्याचं काम NCERT करणार आहे. एवढंच लक्षात ठेवा, त्याच्या पलीकडे काही लक्षात ठेवू नका. संपला विषय. आता पुढे जाऊन बघा का ह्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनने काही कामे केली, काही योजना आणलेल्या आहेत का. समजा जर बघितलं AICTच्या अलीकडच्या काळामध्ये सक्षम योजना आणलेली आहे, अपंगांसाठी शिष्यवृत्ती देणारी, आणि महिलांसाठी मुलींसाठीची प्रगती योजना आणलेली आहे, तांत्रिक शिक्षण देण्यासाठीची शिष्यवृत्ती त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या असणार आहे. त्या बघून घ्या पर्टिक्युलरली. NCERTने काय आणलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये, पाठशाळा म्हणून कार्यक्रम आणलेला आहे, ज्याच्यामार्फत सिलेबस जे काय अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम ऑनलाईन प्रोव्हाइड केला जाणार आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं, याच्या पलीकडे काही एक लक्षात ठेवायचं नाही. आणि अशाच संस्था करा. संस्थांचा अप्रोच करताना उद्दिष्टे पाठ करू नका. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, प्रत्येक पर्टिक्युलर संस्था जी आहे ती त्याच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काम करते, ते फक्त फील्ड लक्षात ठेवायचं, त्याच्या पलीकडे काही लक्षात ठेवायचं नाही. आता हे रिव्हॅल्युएशन काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे ना, ती अपंगासाठी काम करणारी संस्था आहे. तिच्या आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. खडू फळा मोहीम या योजनेची निर्मिती टिंबटिंबच्या शिफारशीनुसार झाली. आपल्याला खडू फळा मोहीम कोणत्या साली आली होती ते माहिती पाहिजे. 1987-88 साली आली होती बरोबर. ही माहिती समजा एखाद्याला माहीत नाही, आपण प्रश्न सोडूया. राष्ट्रीय शिक्षण आयोग उत्तर असू शकतं, बघूया. सेकंड राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988. साक्षरता म्हणजे काय, प्रौढांना दिलं जाणारं शिक्षण. इथं खडूफळा म्हणजे काय, विद्यार्थ्यांसाठी असणारी योजना असणार आहे बरोबर. खडूफळा कोणाला लागतो, विद्यार्थ्यांना लागतो ना.
पर्याय क्रमांक चूक. तरी पण बघूया आपण. आणि त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही योजना आहे 1987-88ची. याचा अर्थ राष्ट्रीय साक्षरता मिशन कधी आलं? 1988ला. मग मला सांगा, योजना पहिल्यांदा आली आणि त्याला शिफारस देणारी कमिटी नंतर आली, असं कधी होईल का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2. आणि तिसरा अप्रोच तुम्ही लावू शकता, राष्ट्रीय साक्षरता मिशन ही काय आहे? योजना आहे. एखादी योजना दुसऱ्या योजनेची शिफारस करणार आहे का? नाही करणार ना. पर्याय क्रमांक 2 त्याच्यावरून नाही गेला. आता बघूया तिसरं मुदलिर आयोग. मुदलिर आयोग जो होता ना, तो 1952 साली माध्यमिक शिक्षणासाठी आणण्यात आला होता. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर? काय माध्यमिक शिक्षणासाठी तो आयोग आणण्यात आला होता. मग मला सांगा, 1952ला आलेला आयोगाच्या अनुषंगाने 1988ला एखादी योजना तयार होईल का? एवढ्या मोठ्या स्पॅन गॅपमध्ये नाही होणार. पर्याय क्रमांक 3 हे गेला. तुम्हाला इथं मुदलिर आयोगाच्या बद्दल फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, 1952चा आयोग होता आणि माध्यमिक शिक्षणाबद्दलचा तो आयोग होता आणि त्यांनी मार्गदर्शक कार्यक्रमांना प्रोत्साहित केलं होतं. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काहीच नाही. आता बघूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. अतिशय महत्त्वाचं धोरण आहे. 1986 धोरण आहे आणि धोरणांच्या अनुषंगाने योजना आणि कार्यक्रम असतात. हा जनरली कॉमन सेन्स आहे बघा. मग त्यामुळे ह्या धोरणाच्या अनुषंगाने ही खडूफळ मोहीम योजना आलेलीच असणार आहे ना. धोरण सुद्धा 1986चं आहे, योजना तर 1987-88ची. त्या अनुषंगाने खडूफळ मोहीम या योजनेची निर्मिती जी आहे ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986च्या अनुषंगाने करण्यात आली होती. लक्षात ठेवा. बस, संपलं विषय. आता बघायचं नाही. आता आपण बघू याच्यामधलं काही महत्त्वाचे फॅक्ट. राष्ट्रीय शिक्षण आयोग म्हणजे कोठारी आयोग. त्याची आपण भरपूर वेळा चर्चा केली आहे. 1964 साली स्थापन झालेला, 1966 साली ज्यांनी त्यांचा अहवाल सादर केला होता तो. राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988 जे होतं ना, ते 12 मे 1988 रोजी आलं होतं, लक्षात ठेवा. आणि त्याच्या अंतर्गत 18 ते 35 वर्ष गटातील प्रौढांना शिक्षण दिलं जाणार होतं. बस, मुदलिर आयोगाबद्दल तर आपण माहिती घेतलीच आहे. आता चौथी बघू, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. राजीव गांधी सरकारने आणलेलं हे दुसरं भारतातील महत्त्वाचं शैक्षणिक धोरण होतं. ह्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत 5 ते 6 घटकांवर विशेष भर देण्यात आला होता. ते 5 ते 6 घटक तुम्ही लक्षात ठेवा. पहिला घटक होता दूरस्थ शिक्षण. दूरस्थ शिक्षणासाठी ह्या धोरणाअंतर्गत काय करण्यात आलं होतं? ओपन मुक्त विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार होती. 1985ला इग्नूची स्थापना करण्यात आली. 1985ला इग्नू कायदा आला, बघितलं होतं. दुसरं म्हणजे प्रौढ शिक्षणावर विशेष भर दिला गेला होता. प्रौढ शिक्षणावर विशेष भर देण्यासाठी काय करण्यात आलं होतं? राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988 साली आणण्यात आलं होतं, बरोबर? हेच सेकंड थिंग आपल्याला लक्षात ठेवायची. थर्ड थिंग, खडूफळा मोहीम या योजनेला सुरुवात करण्यात आली होती. खडूफळा मोहीम काय होती? खडूफळा मोहीम 1987-88 रोजी या खडूफळा मोहीमला सुरुवात करण्यात आली. खडूफळा मोहीम कशी लक्षात ठेवायची? खडूफळा म्हणजे काय? हा फळा आणि हा खडू. थोडक्यात प्राथमिक शाळेमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी खडूफळा मोहीम योजना सुरू करण्यात आली होती. मग पायाभूत सुविधा कोणत्या असतील? क्लासरूम असतील, बेंचेस असतील, खडू असेल, फळा असेल, शिक्षक असेल, यांची भरती ह्या स्वच्छतागृहे असतील, शाळेसाठी असणारे विशेष स्वच्छतागृहे असतील, या गोष्टी याच्यामध्ये करू होत्या. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. संपला विषय. महिला सामाख्य योजना एक होती. परत व्यावसायिक महिला सामाख्य योजना आणण्यात आली होती महिलांच्या विशेष शिक्षणावर भर देण्यासाठी 1988 साली. पुन्हा एक अतिशय महत्त्वाचा घटक होता, तो म्हणजे माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायिकरण. त्यासाठी 1-2+ योजना आणली होती 1988 साली. ह्या सगळ्या गोष्टी ह्या शिक्षण धोरण 1986 अंतर्गत आणण्यात आल्या होत्या. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ॲप्रोच खूप सोपा आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. ॲबट टुडे यांच्या अहवालाच्या शिफारशीनुसार टिंबटिंब असत आले. बघूया. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, अखिल भारतीय शेती शिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, अखिल भारतीय विद्या शिक्षण परिषद. सिंपल सांगतो हा प्रश्न सॉल्व्ह करायला, ज्याला माहीत नाही त्यासाठी. मला सांगा, आपल्याला सिलेबसमध्ये कोणती संस्था आहे? फक्त आणि फक्त अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद आहे. आयोग सिलेबसच्या बाहेर प्रश्न विचारते का? नाही. ह्या 3 संस्था आपल्याला सिलेबसमध्ये नाही. चूक. उत्तर आलं 1. आणि ज्याला माहीत ना, ज्याला हा अप्रोच लावणं जमत नाही, त्याच्यासाठी सांगतो सेकंड थिंग. मुळात म्हणजे या 3 खालच्या संस्था आहेत ना, अशा संस्थाच अस्तित्वात नाहीत. मग अस्तित्वात नसणाऱ्या संस्थांची शिफारस, संस्थांची निर्मिती अस्तित्वात आली असं विचारलं आहे त्यांनी. मग ह्या संस्था आहे का आता सध्या अस्तित्वात? नाही आहे. मग 2, 3, 4 गेला. राहिलं फक्त एक AICTE, ऑल इंडिया ऑफ काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तांत्रिक शिक्षणाबद्दलची ही संस्था होती. आपण तिची माहिती घेतली जाऊ. त्याची शिफारस जी केली होती ती ॲबट टुडे समितीने केली होती. आता समित्या लक्षात ठेवायच्या कशा?
त्या 6 लक्षात ठेवा. समित्याचं 6 लक्षात ठेवायचं. ॲबोट वूड जी समिती होती ना ती 1936 साली स्थापन करण्यात आली होती. तिने तिचा अहवाल जो होता तो 1936 साली दिला. आता ह्या ॲबोट वूड समितीचं फक्त आहे ना फक्त मेन क्रक्स लक्षात ठेवायचा बस, बाकी काहीच नाही लक्षात ठेवायचं. आता मेन क्रक्स काय होता ॲबोट वूड समितीचा? ॲबोट वूड समितीचा मेन क्रक्स सांगतो तुम्हाला. ॲबोट वूड समितीने भारतामध्ये माध्यमिक शिक्षण स्तरावर व्यावसायिक शिक्षणाला जोडा ही शिफारस सगळ्यात महत्त्वाची केली होती. आणि सेकंड शिफारस केली होती ती म्हणजे कुशल रोजगार निर्मित करण्यासाठी तुम्ही तांत्रिक शिक्षण संस्था ज्या आहेत ना त्या तांत्रिक शिक्षण संस्था स्थापन करा. आणि त्यासाठी त्यांनी सांगितली ती पॉलिटेक्निक्स असतील, ITI संस्था असतील अशा संस्था स्थापन करा. मग मला सांगा हिच्या सगळ्यात जास्त शिफारशी कशा संदर्भातल्या आहे? तांत्रिक शिक्षणाबद्दल संदर्भातल्या आहे. मग ती मला सांगा कशाची निर्मिती कारण सांगेल? अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची. बाकी काय सांगणार आहे? तुम्हाला फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. समित्या असतील, योजना असतील, त्या समित्या आणि योजनामधला मेन क्रक्स लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादी क्रश आवडली असेल तर तुम्ही त्या क्रशमधील मेन जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा छेडता. आणि तशा प्रकारे तुम्ही योजना आणि समिती जर असेल ना त्या योजना आणि समितीमधली मेन क्रश जी आहे ना ती क्रशच फक्त त्याच्यावरच फक्त लक्ष द्या, बाकी काही नाही. आता बघूया 48 क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. 2011 मध्ये सुरू झालेला जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा अधिकाराधिष्ठित कार्यक्रमाचा उत्तम नमुना आहे. खालीलपैकी कोणती सोय अधिकारी या योजनेत अंतर्भूत नाही? सेकंड थिंग. आता बघूया आपण. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे बरोबर. एक जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे. एक गरोदर महिलांना त्यांच्या वास्तवाच्या काळात आरोग्य केंद्रात मोफत औषधे व खाद्यपदार्थ. सेकंड घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत प्रवास. थर्ड अर्भकावस्थेपासून. आता हे जे पहिले स्टेटमेंट आहे ते कॉमन आहे, सिंपल आहे स्टेटमेंट, असू शकतं. बघूया आता सेकंड. घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत प्रवास आहे, असू शकतं. तिसरं बघू अर्भकावस्थेपासून 5 वर्षापर्यंतच्या आजारी मुलाचे मोफत निदान. मला माहित नाही, बघूया चौथं. आरोग्य केंद्रातील वास्तव दरम्यान मोफत आहार, असू शकतं बरोबर. आता तुम्ही तिसरा पर्याय बघा नीट. अर्भकावस्थेपासून 5 वर्षापर्यंतच्या आजारी मुलांचे मोफत निदान. मला सांगा त्या योजनेच्या नावामध्ये बघा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. आता तुम्ही सिंपल सांगा मला, हा जर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जर असेल तर तो 5 वर्षापर्यंतच्या आजारी मुलांचे निदान करायला मोफत निदान करायची सुविधा उपलब्ध करून देत असणार आहे का? नसणार आहे. गरोदर महिलेला जर मोफत सेवा याच्या अंतर्गत पुरवल्या जात असतील तर गरोदर महिलेशी कनेक्ट असणारं जे बाळ आहे त्या बाळाला 5 वर्षापर्यंत दिलं जात असणार आहे का? नाही दिलं जात असणार आहे. तिच्या त्या गरोदरच्या काळामधील जे बाळ असेल म्हणजे त्या कालावधीमध्ये असणारं जे बाळ असणार आहे ना त्याला मोफत त्याच्या आजारांचं निदान जे आहे ते मोफत केलं असणार आहे. मग थोडक्यात हा पर्याय त्या अनुषंगाने इलिम्ट होऊन जातो बरोबर. पर्याय क्रमांक 3 गेला. आता बघूया आपण योजना. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जो होता ना ती योजना तुम्हाला कशी लक्षात ठेवायची? फक्त त्या योजनेचं मेन हेडलाईनच लक्षात ठेवायचं, त्याच्या अलीकडं खाली काहीच लक्षात ठेवायचं नाही. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जो होता ना तो 2011 साली केंद्र सरकारने आणला होता, लक्षात ठेवा. आणि त्या कार्यक्रमाचा उद्देश काय होता? सगळ्यात मला सांगतो, गरोदर काळातील महिलेला व तिच्या पोटी जन्माला आलेल्या 1 वर्षापर्यंतच्या 1 वर्षापर्यंतच्या बालकाला प्रसूती दरम्यानच्या सर्व ज्या काही आरोग्याच्या सेवा होत्या त्या मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या या योजनेअंतर्गत. हेच वाक्य लक्षात ठेवा. याच्या पलीकडे आयोग आणि कन्फ्यूज करताना तुम्हाला ह्याच वाक्यावर कन्फ्यूज करेल, याच्या पलीकडे काहीच कन्फ्यूज करणार नाही. लक्षात ठेवा. 2011 सालची योजना होती. योजनेमध्ये गरोदर माता व तिचं 1 वर्षाचं बाळ 1 वर्षापर्यंतचं बाळ या दोघांना मोफत आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या 1 वर्षापर्यंतच्या बाळाला. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे योजना बघताना. त्याच्या अंतर्गतल्या गोष्टी काहीच लक्षात ठेवायचं नाही. जननी सुरक्षा योजना आली, संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहित करण्यासाठी योजना होती. सुरक्षित मातृत्व अभियान आलं. गरोदरपणाशी संदर्भात असणाऱ्या ज्या सगळ्या चाचण्या असेल त्या सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत पुरवल्या जाणार होत्या. तुम्हाला अशा ज्या मेन गोष्टी आहेत ना त्याच फक्त योजनेच्या लक्षात ठेवायच्या असतात, बाकी काही लक्षात ठेवायची आवश्यकता नसते. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 47. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय युवा धोरण 2003 मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय युवा धोरण 2014 जाहीर करण्यात आले आहे. यानुसार युवक हा खालील वयोगटात मोडतो. आता आपल्याला करायचा आहे क्वेश्चन अप्रोच.
बरोबर. आता एक लक्षात ठेवा, यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असते ह्या युवकांच्या गटांवर आणि धोरणांवर. त्याच्यामुळं नेहमी करताना लक्षात ठेवा, महिला असेल, युवा असेल, तरुण असेल, बालक असेल, हे जे काही घटक आहेत ना, या घटकांचं धोरण कोणत्या वर्षी आलं ते पाठच पाहिजे तुमच्या, आणि ते सिक्वेन्समध्ये पहिलं कधी होतं, दुसरं कधी, तिसरं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे युवकांबद्दल पर्टिक्युलर मी सांगेन का त्या युवकाच्या असणाऱ्या व्याख्या, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्या अंतर्गत असणारे उद्दिष्ट, त्याच्या अंतर्गत असणाऱ्या शिफारशी काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आता आपण बघूया येऊया मूळ मुद्द्याकडं. राष्ट्रीय युवकांबद्दलचं जे पहिलं धोरण होतं ना, ते आलं होतं 1988 साली. त्या धोरणाने 18 ते 35 वर्ष वयोगटातील सर्व जे काही तरुण आहेत त्यांना युवक म्हणून लक्ष द्यायला, त्यांना युवक म्हणून कन्सिडर केलं होतं. त्याच्यानंतर आलं 2003 साली युवकांबद्दलचं दुसरं धोरण. त्यामध्ये काय केलं होतं तेवढंच लक्षात ठेवायचं आहे, त्याच्या पलीकडे त्या धोरणामधल्या बाबी लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर 13 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणांना युवक म्हणून या 2003च्या धोरणामध्ये लक्षात कन्सिडर केलं होतं. आता त्यानंतर आलं 2014ला युवकांचं तिसरं धोरण. त्याच्यामध्ये हा जो गट आहे ना 15 ते 29 वर्षाचा, त्या गटाला युवा म्हणून कन्सिडर करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, ह्या 3 झाल्या. आता युनायटेड नेशन जे आहे ना, युनायटेड नेशनच्या व्याख्येनुसार 15 ते 24 वर्ष वयोगटातील सर्व तरुण जे असतात ना, ते युवा व्याख्येमध्ये येऊन जातात. आणि कॉमनवेल्थची एक डेफिनेशन आहे कॉमनवेल्थची. ह्या कॉमनवेल्थच्या डेफिनेशननुसार सुद्धा आहे ना 15 ते 29 वर्ष वयोगटातील जो तरुण आहे ना, तो तरुण म्हणजे तरुण गट म्हणजे युवा असं सांगितलं जातं. मग आता आपण काय म्हणू शकतो, 2014च्या राष्ट्रीय युवा धोरणाने काय केलं आहे, कॉमनवेल्थची जी व्याख्या आहे, कॉमनवेल्थ जी काही संघटना आहे ना, त्या कॉमनवेल्थ संघटनेची जी व्याख्या आहे युवकांची, ती स्वीकारली आहे असं आपण म्हणू शकतो. आयोग आपल्याला कन्फ्यूज करताना नेक्स्ट टाइमला असं म्हणेल की भारताने राष्ट्रीय युवा धोरण स्वीकारताना युवकांची युनायटेड नेशनची संकल्पना स्वीकारली आहे. हे पण चुकायला लक्षात ठेवा. इथं 15 ते 29 वर्ष हे उत्तर आहे. तुम्ही सगळ्या त्या डेफिनेशन पर्टिक्युलर तुमच्या तोंडपट पाहिजे. आता बघूया सेकंड क्वेश्चन. अशासकीय संस्था आदिवासी विकास कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. कारण आपल्याला क्वेश्चन अप्रोच करायचा आहे आणि हा क्वेश्चन आपल्याला जनरली कॉमन सेन्सच्या माध्यमातून सोडायचा असतो. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा प्रश्न, अशासकीय संस्था आदिवासी विकास कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. कारण त्यांनी विचारले आहे. पहिलं बघूया, शासन सुविधा पुरवण्यात कमी पडते. नकारात्मक स्टेटमेंट आहे, नकारात्मक स्टेटमेंट इलिमिनेट करायचे पहिला गेला. आणि ज्याला जास्त विचार करायचा आहे त्यासाठी मी सांगतो, शासन सुविधा पुरवण्यात कमी पडत नसणार आहे. शबरी योजना आणलेली आहे, आपण पेसा योजना आणलेली आहे, आपण ट्रायबल सब प्लॅन आणलेला आहे, अशा विविधांगी योजना, आपण ठक्कर बाप्पा योजना आणलेली आहे, अशा एकलव्य आदर्श शाळा योजना आणलेल्या आहे. अशा किती योजना आपण आदिवासींसाठी आणलेल्या आहे. मग शासन सुविधा पुरवण्यात कमी पडत असणार आहे का? नाही पडत ना, चूक झालं. अशासकीय संस्था विकास कार्यात प्रभावी सहभागी उपाययोजना अवलंबतात. बरोबर असणार आहे. हेमलकसा प्रकल्प लक्षात घ्या. विकास कार्यात त्यांनी हेमलकसा प्रकल्पाच्या मार्फत बाबा आमटेंनी तिथं चांगल्या प्रकारचं कार्य केलेलंच आहे ना आदिवासी घटकामध्ये. आणि हे सकारात्मक स्टेटमेंट आहे. सकारात्मक स्टेटमेंट जे असतात त्या सकारात्मक स्टेटमेंट बरोबरच असतात असं अजून करून चालायचं असतं आणि त्या अनुषंगाने तुम्ही 2 उत्तर बरोबर करू शकता. आता बघूया तिसरा पर्याय, शासन अशासकीय संस्थांना अधिक निधी पुरवते. आता याचा आणि याचा संबंध काय आहे का? नाही. आणि मुळात म्हणजे शासन अशासकीय संस्थांना निधी पुरवते याच स्टेटमेंट मला डाऊट आहे, तोही स्टेटमेंट गेला. आता चौथा बघूया, अशासकीय संस्थांना परकीय संस्थांकडून पैसा मिळतो. याचा आणि याचा काही रिलेव्हन्स राहत नाही. परकीय संस्थांकडून पैसा मिळणे एनजीओला हा सगळ्यात मोठा डिस्प्युटेड पॉईंट आहे आणि ते नकारात्मक स्टेटमेंट आहे. त्यावरून तुम्ही पर्याय क्रमांक 4 लिहून करू शकता. पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 4 गेला, पर्याय क्रमांक 3 गेला, राहिला फक्त पर्याय क्रमांक 2. हे असे जे प्रश्न असतात ना ते तुमच्या सद्विवेक बुद्धीच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचे असतात. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आणि तसे अप्रोच तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत आणि ते डेव्हलप करावेच लागणार, कारण याच्या HRD जवळपास 30% प्रश्न असे स्वरूपात येत असतात. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील प्रत्येक नागरिकांचे बँक खाते असण्याकरिता केंद्र शासनाने 15 ऑगस्ट 2015 रोजी पुढील कोणती योजना सुरू केली? कोणती योजना म्हटलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्कीम, म्हणजे एकच योजना केंद्र सरकारने अशी लागू केलेली आहे आणि ती आहे बँक खाते उघडण्याबद्दलची. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 गेला. ए आणि सी मध्ये बघायचं आहे. अटल पेन्शन योजना, पंतप्रधान जनधन योजना. पेन्शन योजना ह्या पेन्शन योजनेच्या नावात दिलेलं असणार आहे, ती निवृत्ती वेतना संदर्भातली असणार आहे. ए गेला, राहिले उत्तर पर्याय क्रमांक 2.
काय? पंतप्रधान जनधन योजना. सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहितीच आहे पंतप्रधान जनधन योजना त्यासाठीची होती. तरी पण एक असा अंदाज लावून आपण ॲप्रोच करू शकतो बरेचसे प्रश्न आणि आपण करतो. तरी बघू नेक्स्ट, पेन्शन योजनेचा फोकस काय असणार आहे? निवृत्तीवेतन असणार आहे. जीवन ज्योतीचं काय असणार आहे? लाईफ इन्शुरन्स असणार आहे. योजना बघताना लक्षात ठेवतो बरं का, ते योजनेच्या नावामध्ये त्याचे उद्देश आणि तरतुदी असतात त्या अंतर्गत केल्या असतात, त्याच्यामुळे नाव सगळ्यात भारी हिट मारायचं. सुरक्षा विमा योजनेमध्ये काय दिले असणार आहे? अपघाती विमा असणार आहे. ते सिंपलमध्ये अपघात. जनधन लोकांचं खातं झाली पंतप्रधान योजना. उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. आता बघूया आपण ह्या योजना. केंद्र सरकारने इथं 15 ऑगस्ट दिला आहे, ॲक्च्युली ती 28 ऑगस्ट ही फॅक्ट होती, पण काय नाही जाऊन 28 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधान जनधन योजना नावाची योजना सुरू केली होती. आता हे योजनामार्फत काय केलं जाणार होतं, तर ह्या योजनेमार्फत आहे ना गरीब जे आहेत ना, देशातील जे गरीब नागरिक आहेत ना किंवा नागरिक, त्या नागरिकांना मोफत बँक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. आता मोफत बँक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या म्हणजे काय केलं जाणार आहे, तर गरिबांचं बँक खातं मोफत बँक खातं उघडण्यात येणार होतं. लक्षात ठेवा. आता त्यासाठी गरिबांनी किंवा नागरिकांनी बँक खाते उघडावं यासाठी काय करण्यात होतं, 0 बॅलन्स अकाउंट ओपन करायला परवानगी देण्यात येणार होती. जनरली SBIची लिमिट असते ना, काही 1000 रुपये खात्यावर असले पाहिजे, तसं काही नाही. या जनधन योजनेअंतर्गत उघडल्या जाणाऱ्या खात्यांमध्ये शिल्लकीची तरतूद ठेवण्यात आली नव्हती, म्हणजे 0 बॅलन्सवरही ते ऑपरेट होऊ शकतं. लक्षात ठेवा. आता या जनधन योजनेअंतर्गत ह्या गरिबांना जे काय अकाउंट ओपन करून दिले जातील त्याच्यासोबत एक लक्षात ठेवा, रुपे कार्डही गरिबांना दिलं जाणार होतं डिजिटायझेशनसाठी. बरोबर, ही सेकंड थिंग झाली. त्याच्या पुढे जाऊन ज्या नागरिकांनी या जनधन योजनेअंतर्गत बँक खातं उघडलं आहे त्याचा अपघाती विमा सुद्धा उतरला जाणार होता. काय? अपघाती विमा सुद्धा. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त अपघाती विमा. जीवन विमा उतरवला जाणार नाही. आयोगित जीवन विमा टाकून आपल्याला कंपोज करू शकतं. 2 लाखाचा अपघाती विमा उतरवला जाणार होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे ना, ती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध करून देणार होती 6 महिन्यानंतर एक जनरली. हे एक लक्षात ठेवा. बस झालं एवढं. आता आयोगाने झालं केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षेच्या 3 योजना ज्या होत्या ना, त्या 1 मे 2015 रोजी आणल्या होत्या. त्या 3 योजना आपण फक्त वर त्याचा आढावा घेऊया एकदा पुन्हा. 1 मे 2015 रोजी केंद्र सरकारने कोलकाता येथून 3 सामाजिक सुरक्षा संदर्भातल्या योजना लॉन्च केल्या. तर त्या योजना कोणत्या होत्या? त्या होत्या ह्या 3 योजना. पहिली होती अटल पेन्शन योजना, अटल पेन्शन योजना APS, अटल पेन्शन योजना APY. दुसरी होती पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना. तिसरी होती पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. आता आपल्याला ह्या करायच्या आहे कंपॅरेटिव्हली. तिन्ही लॉन्च केल्या होत्या कोणत्या दिवशी? 1 मे 2015ला. बस कोणत्या ठिकाणून लॉन्च केल्या होत्या? कोलकात्याच्या लॉन्च केल्या होत्या. आता बघायचं आहे आपल्या याच्यातलं कंटेंट. पेन्शन म्हणजे कशासाठीची होती? निवृत्ती वेतनाबद्दलची होती. अटल पेन्शन योजना पेन्शन निवृत्ती वेतना संदर्भातली आहे. तर कोणत्या लाभार्थ्यांचा वयोगट कोणता होता? 18 ते 40. म्हणजे 18 ते 40 वर्ष वयोगटातील जे असंघटित कारागीर आहे त्या असंघटित कारागिरांना निवृत्ती वेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही अटल पेन्शन योजना होती. तुम्हाला फक्त 18 ते 40 लक्षात ठेवायचे, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही. आणि असंघटित कारागीर, संघटित कारागीर नाही. संघटित कारागिराला पेन्शन देण्याची कोणत्याही प्रकारे आवश्यकता नाही, कारण का त्याला ॲक्च्युअली पेन्शन मिळणार आहे नाही NPS आणि GPF खातेधारकांना, त्याच्यामुळे काही आवश्यकता नाही. आता सेकंड बघूया आपण पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना. जीवन ज्योती म्हणजे काय? लाईफ इन्शुरन्स याच्या अंतर्गत उतरवला जाणार आहे. लक्षात आलं? त्या योजनेअंतर्गत जो लाभार्थीकडे होता ना, तो होता 18 ते 50 वर्ष वयोगटातील. इथं 18 ते 40, इथं 18 ते 50. लक्षात ठेवा. आता 18 ते 50 वर्ष वयोगटातील 18 ते 50 वर्ष वयोगटातील लाभार्थ्याचा जीवन विमा ह्या योजनेअंतर्गत उतरला जाणार होता. तर जीवन संरक्षण त्याला 2 लाखाचं पुरवलं जाणार होतं. आणि त्यासाठी त्याला काय करायचं होतं? 330 रुपये हा दरवार्षिक, मासिक नाही, दरवार्षिक जीवन विमाचा हप्ता भरायचा होता. लक्षात ठेवा. इथं 330 रुपये दरवर्षी त्याने जीवन विमा हप्त्याचा भरण्याची आवश्यकता आहे. तर त्याला 2 लाखाचं जीवन विम्याचं संरक्षण दिलं जाईल असं आहे. आणि तो लाभार्थी कोणत्याकडे असला पाहिजे? 18 ते 50. इथं 18 ते 40, इथं 18 ते 50. कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवा. आता मृत्यू झाल्यानंतर त्याला 2 लाखाचं संरक्षण भेटणार होतं. जीवन विम्याची कन्सेप्ट सगळ्यांनाच माहिती, काय डिटेल जाण्याची आवश्यकता नाही. आता बघूया आपण प्रधानमंत्री सुरक्षित विमा योजना, सुरक्षा विमा योजना, बरोबर, PSBY. तर ह्या PSBY अंतर्गत सुरक्षा विमा म्हणजे अपघाती विमा लाभार्थीचा उतरवला जाणार होता. आणि त्यासाठी लाभार्थ्याचं वयोगट जो होता ना, तो होता 18 ते 70. म्हणजे 18 ते 70 वर्ष वयोगटातील व्यक्तीच ह्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकत होती. इथं किती होतं? 18 ते 50. इथं किती होतं? 18 ते 40. इथं किती आहे? 18 ते 70. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत.
त्यासाठी त्याला काय करावं लागणार होतं, 12 रुपये मासिक नाही, वार्षिक 12 रुपये वार्षिक विम्याचा हप्ता भरावा लागणार होता. बस एवढंच लक्षात ठेवायचं. इथं प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना अंतर्गत 330 रुपये वार्षिक, इथं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत 15 रुपये वार्षिक. याच्या पलीकडे काही बघू नका. आणि त्याचा अपघात विमा उतरवला जाणार होता 2 लाख रुपयाचा. दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. बस या झाल्या सामाजिक सुरक्षेबद्दलच्या काही महत्त्वाच्या योजना. आपण त्याबरोबर ओव्हरव्ह्यू केलेल्या आहेतच. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये कोणत्या देशाने केली? इथं जर तुम्ही बघितलं, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज नाही, इनिशिएट फर्स्ट गव्हर्नमेंट, म्हणजे एकच असा देश असेल का त्याने अशा प्रकारचा कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केला असणार आहे. बरोबर, आपण जे दरवेळेस सोडत असतो, पर्याय क्रमांक 2 गेला, पर्याय क्रमांक 4 गेला, राहिला A आणि 3, अमेरिका आणि भारत. आता मला कन्फ्युजन आहे का काय मारायचं मला सांगा. ह्या प्रश्न विचारण्याचा अप्रोच काय असणार आहे का भारतानेच अशा प्रकारची योजना सुरू केलेली असणार आहे, अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू केला असणार आहे. भारतासाठी ती विशिष्ट बाब असेल म्हणून तर आयोगाने तो प्रश्न फ्रेम केला असेल ना, त्याच्या अनुषंगाने तुम्ही पर्यायक्रमशी मारू शकता. किंवा ज्याला माहीत नाही, ज्याला सायंटिफिक नॉलेज माहीत नाही, सायंटिफिक एक्सपेक्टेशन माहिती आवश्यक आहे, तर त्याच्यासाठी मी सांगतो. मला सांगा, अमेरिकेमध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार अमेरिकेने 3रा टप्पा कधी साध्य केला होता? 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये अमेरिकेने 3रा टप्पा आहे ना साध्य केला होता. मग मला सांगा, अमेरिकेने जर लोकसंख्या संक्रमणाचा 3रा टप्पा 1900च्या सुरुवातीला जर साध्य केला असेल तर अमेरिकेला कुटुंब नियोजन कार्यक्रमाची काय आवश्यकता असणार आहे? नसणार आहे ना. का आवश्यकता असणार आहे? त्यांच्यामध्ये तर ॲक्च्युलीच लोकसंख्या कमी आहे. अमेरिका गेला, राहिला फक्त भारत. बस इंग्लंड येऊ शकत नाही. इंग्लंडने तो लोकसंख्या संक्रमणाचा 3रा टप्पा जो आहे तो अगोदरच अचीव केला होता. भारतामध्ये तर 1950च्या पुढचा जो पिरियड आहे तो लोकसंख्या विस्फोटाचा पिरियड समजला जातो. तर मग त्या अनुषंगाने भारताने कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेलीच असणार आहे ना. त्यावरून उतरायचं आहे तर फक्त C, ओनली 3, फक्त भारत. बस. आता बघूया पुढचं क्वेश्चन. मानवी संसाधन निवडण्यासाठी खालील टप्प्यांचा क्रम लावा. आता हा प्रश्न बऱ्याच जणांना जमला नव्हता. त्याचं एक सिंपल तुम्हाला लॉजिक सांगतो. मला सांगा, नियोजनाच्या आधी कार्यान्वयन असणार आहे का? म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण नियोजन करण्याच्या आधीच त्याची अंमलबजावणी करणार आहोत का? कार्यान्वयन म्हणजे अंमलबजावणी नाही ना. मग मला सांगा, इथं कार्यान्वयन जो आहे तो नियोजनाच्या अगोदर येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेला. आज दुसरी गोष्ट बघा, लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे, त्या गोष्टीची अंमलबजावणी केल्यानंतर आपण त्या गोष्टीबद्दलचं पूर्वानुमान करणार आहे का? नाही करणार ना. बरोबर. म्हणजे समजा तुम्हाला एखादा गोड आंबा खायचा आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा ते म्हणावं लागणार का नाही यार हा आंबा गोड असेल तेव्हाच मी खातो, असं तुम्हाला म्हणावं लागणार आहे. मग तो आंबा गोड आहे हे तुम्ही पूर्वानुमान जर केलं तर तुम्ही आंबा खाण्याची क्रिया करणार आहात. सिंपल आहे ना. बरोबर ना. मग मला सांगा, पूर्वानुमान हे कार्यान्वयाच्या अगोदर असलं पाहिजे. मग थोड्यात कार्यान्वय काम हे पूर्वानुमानाच्या अगोदर नको. लक्षात ठेवा. म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर आपण नाही म्हणणार का बाबा आंबा गोड असला पाहिजे असेल असं आपण म्हणणार नाही. म्हणजे थोड्यात पूर्वानुमान जे आहे ते कार्यान्वयाच्या नंतर नसेल. लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 4 गेला आणि पर्याय क्रमांक 3 गेला. राहिला फक्त पर्याय क्रमांक 1. मानवी संसाधनाचे टप्पे. मानवी संसाधनाचे टप्पे कसे आहेत? मानवी संसाधन विकास म्हणजे काय? मानवी संसाधनाचे म्हणजे लोकसंख्येचे मानवी भांडवलामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण म्हणत असतो मानव संसाधन विकास. आणि ही मानव संसाधन विकासाची जी प्रक्रिया आहे ती अशा 5 टप्प्यांमधून जाण्याची आवश्यकता असते. मानवी भांडवल म्हणजे एक शिक्षित, ज्ञानवर्धित, कौशल्य विकसित असलेला समाज. आणि याच्यामधून जाणारे जे कन्व्हर्जनचे टप्पे आहेत त्याला आपण म्हणतो मानव विकास. ते टप्पे असतात 5. पहिला टप्पा आहे आपल्यासमोर असलेल्या लोकसंख्येची माहिती गोळा करायची म्हणजे विश्लेषण. त्या लोकसंख्येची माहिती गोळा करून त्याचं ॲनालिसिस करायचं म्हणजे विश्लेषण करायचं. आणि ती कशा स्वरूपात आपण करतो? जनगणनेच्या माध्यमातून. सेकंड, मिळालेल्या जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने भविष्यात
काय होऊ शकतं याचा अंदाज बांधतो आपण, बरोबर. म्हणजे जनगणना झाली, जनगणनेनुसार आपण सांगू शकतो 2024पर्यंत भारताची लोकसंख्या ही चीनच्या मागे जाणार आहेत, म्हणजे आपण पूर्वानुमान घेणार आहोत. अंदाज बांधणे भविष्याचा. आता भविष्याचा अंदाज बांधला आपण की नाही, भारताची लोकसंख्या 2024 नंतर चीनच्या पुढे जाईल. मग आपल्याला काय करायचं आहे, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजन करायचं आहे, बरोबर. मग आला तिसरा टप्पा, नियोजन टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काय नाही ह्या गोष्टी आपल्यामध्ये अंतर्भूत होतात. आता नियोजनामध्ये आपण जे काही अंमलबजावणी, आपण जे काही कार्यक्रम, उपयोजना, जे काही अभियान आखले आहेत त्या अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे आला आपला चौथा टप्पा, कार्यान्वयन. आता समजा मी या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली तर या कार्यक्रमांची अंमलबजावणी बरोबर झालेली आहे का नाही ह्या गोष्टींचं आपल्याला मूल्यांकनही करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं आला पाचवा टप्पा, मूल्यांकन. असे हे मानव विकासाचे 5 टप्पे आहेत: विश्लेषण, पूर्वानुमान, नियोजन, कार्यान्वयन आणि मूल्यमापन. तुमचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. मानव संसाधन विकास हा टॉपिक तुम्ही जेवढा जास्त स्वतः समजून घ्याल तेवढं जास्त तुम्हाला फायदेशीर ठरेल. याच्यामध्ये फॅक्ट वगैरे काही पाठ करण्याची आवश्यकता नाही. अंदाज लावा, डेव्हलप करा हे स्किल तुमच्यामधलं. आता बघूया आपण सेकंड क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन ची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली? सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम असू शकतो. शैक्षणिक नियोजनाच्या, एज्युकेशनल प्लॅनिंग शैक्षणिक नियोजनाच्या विविध घटकांमधील संशोधनास प्रोत्साहन आणि समन्वय साधणे असेल. शैक्षणिक नियोजनात गुंतलेल्या एजन्सी, संस्था आणि कर्मचाऱ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन. शैक्षणिक नियोजन आहे, आलं बरोबर. भारतातील प्रत्येक उच्च शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता प्रदान करणे. लक्षात ठेवा, आपल्या इन्स्टिट्यूशन बांधण्याचा अप्रोच काय आहे, प्रत्येक इन्स्टिट्यूशन जे आहे ते विशिष्ट घटकांसाठीच कार्य करतात. उच्च शैक्षणिक संस्थांसाठी आपल्याकडे कोणती संस्था आहे, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, त्याच्या नावाचं दिलेलं आहे बघा, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. मग पर्याय क्रमांक D त्याच्या अनुषंगाने चुकून जातो. 1 गेला, 2 गेला, 4 गेला, राहिला फक्त पर्याय क्रमांक 3 ABC. ह्या गोष्टी ना डेव्हलप करा. चुकतात बरेचसे विद्यार्थी, बरेचसे कॅन्डिडेट चुकतात. अंदाज लावतात का नाही, मला ऑल ऑफ द अबोव्ह मारायचं, इथून ऑल ऑफ द मार फसतात. नाही, आपल्याला फक्त लक्षात ठेवा अंदाज बांधायला शिकायचा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन याच्या नावातच तिचे भरपूर उद्दिष्ट दिलेले आहेत. एज्युकेशनल प्लॅनिंग म्हणजे शिक्षण, एज्युकेशनल प्लॅनिंगबद्दलही काम करणार आहे. म्हणजे 2 आला, 3 आला. प्लॅनिंगमध्ये ट्रेनिंग, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ट्रेनिंग हा घटक अंतर्गत असतो ना, म्हणजे एकही आला. पण इथं बघा हायर एज्युकेशन म्हटलेलं आहे. हायर एज्युकेशनसाठी काम करायला आपल्याकडे UNEP नाही आहे, त्यावरून तुम्ही पर्याय क्रमांक 4 मारा. त्याच्यासाठी आपल्याकडे UGC आहे. फक्त आणि फक्त याच्या संस्था आहेत ना, या संस्थांचं कार्य काय आहे तेच फक्त बघा. NCERT हा शैक्षणिक 12वीपर्यंतचे शिक्षण, बस एवढंच लक्षात ठेवायचं. AICTE तांत्रिक शिक्षण, बस एवढंच लक्षात ठेवायचं, त्याच्यात नाव दिलं आहे. UGC नाव दिलं आहे युनिव्हर्सिटी म्हणजे उच्च शिक्षण. आता पुन्हा UGCच्या नावामध्ये दिलं बघा, युनिव्हर्सिटी ग्रांट. ग्रांट म्हणजे काय, निधी, म्हणजे उच्च शैक्षणिक संस्थांना म्हणजे विद्यापीठांना निधी वाढ करायचा, बस संपला विषय. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन हा शिक्षण एज्युकेशन, बस इथं टीचर एज्युकेशन दिले बघा, त्याच्या नावाचं दिलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, एरिया काय, एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे शैक्षणिक धोरणं आणि प्रशासन. नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग काय, व्होकेशनल एज्युकेशन, बस एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या, अंदाज लावायचे. याच्या अनुषंगाने प्रश्न आहे असेच असतात, त्याच्या पलीकडे जाऊन काही करू नका. आणि ज्याला उद्दिष्ट, शिफारशी वगैरे पाठ करायची सवय आहे त्याला तर मी सांगाल का महत्त्वाचे फॅक्ट्स वाढण्याऐवजी त्याच गोष्टी पाठ करत बसा. बघूया आता पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी केंद्र शासनाने तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीसाठी जुलै 2015 कोणते अभियान सुरू केले? पहिलं बघू, मेक इन इंडिया अभियान. आता तुम्ही जर बघितलं निर्मितीसाठी अभियान विचारलं त्याने बरं का, एक अभियान सुरू केलं आहे असं विचारलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्राम्स नाही म्हटलेलं, प्रोग्राम म्हटलेले वॉज लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन जुलै 2015. म्हणजे असा एकच प्रोग्राम, एकच अभियान असं लॉन्च झालेलं आहे. पर्याय 4 केला. बघूया आता दुसरं, मेक इन इंडिया अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, डिजिटल इंडिया कार्यक्रम. आपल्याला काय विचारलं आहे, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीसाठी आहे, बरोबर.
मग मला सांगा पर्याय स्टेटमेंट बी मधली योजना बघा, कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान. म्हणजे थोडक्यात ह्या अभियानाच्या नावाचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर ह्या अभियानामध्ये अंतर्भूत असा आहे ना कौशल्य विकास, म्हणजे कौशल्याच्या सुविधा पुरवून स्वरोजगाराच्या संधी ह्या योजनेअंतर्गत दिल्या जात असणार आहे. हे सिंपल लॉजिक आहे. त्या अनुषंगाने लगेच उत्तर आलं तुमचं फक्त बी. ज्याला माहिती नाही त्याच्यासाठी, आणि ज्याला माहिती आहे तो सरळ सरळ उत्तर मारून देईल फक्त बी, प्रधानमंत्री कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान. आणि तुम्ही ह्या ज्या योजना आहेत ना त्या अनुषंगानेच करा बरं का, त्या अनुषंगानेच करा. बघूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी अतिरिक्त लोकसंख्येची वैशिष्ट्य कोणती आहेत? आपल्याला हे उत्तर सॉल्व करायचं आहे आणि आपल्या ह्या उत्तरासाठी स्वतःचा अंदाजच बांधायचा आहे. ए मध्ये दिले उपलब्ध संदर्भापेक्षा जास्त लोकसंख्या असणे, बी मध्ये काहीतरी स्टेटमेंट दिले पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडणे, तिसऱ्यामध्ये दिले नैसर्गिक साधन संपत्ती लोकसंख्येत तुलनेत कमी असणे, चौथ्याला लोकसंख्या वाढीत तुलनेत आर्थिक विकास न होणे. आपल्याला विचारलंय बरोबर. अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय? त्या संकल्पनेतच दिलेलं आहे त्याचं उत्तर. अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे थोडक्यात काय, नैसर्गिक संसाधनांपेक्षा पर्याप्त असं नैसर्गिक संसाधनांपेक्षा लोकसंख्या जास्त असणे. बरोबर, नैसर्गिक संसाधनांपेक्षा लोकसंख्या जास्त असणे म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, आपली जेवढी लोकसंख्या आहे, आपल्याकडे जेवढे नैसर्गिक संसाधन उपलब्ध आहे ती नैसर्गिक संसाधनाच्या मार्फत जेवढ्या लोकांची आपण उपजीविकेता भागवू शकतो त्यापेक्षा जास्त लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या थोडक्यात. बरोबर, ही झाली त्याची संकल्पना. आता बघूया आपण त्या संकल्पनेच्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 1, उपलब्ध संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असणे. बरोबर, पर्याय क्रमांक ए बरोबर झाला. हा गेला, हा गेला. आता बघूया, आणि हे 2 पर्याय राहिले. आता बघूया बी आणि सी आलेच. नैसर्गिक साधन पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडणे पडणारच आहे ना, कारण मुळात म्हणजे नैसर्गिक संसाधन जे आहेत ते लोकसंख्येपेक्षा कमी आहेत त्यामुळे पडणारच आहेत. बघूया 3, नैसर्गिक साधन संपत्ती लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणे. पर्याय क्रमांक 1 आणि सी मध्ये एकच सांगितलेलं आहे आणि तिथंच पण अंतर्भूत झालेलं आहे. बघूया 4, लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आर्थिक विकास न होणे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात ठेवा, जर आपल्यासमोर 121 कोटी लोकसंख्या आहे आणि 121 कोटी लोकसंख्येला आवश्यक असणारा जर आपण अन्नधान्य पुरवठा जर करू शकलो नाही तर ही गोष्ट होणारच आहे. लक्षात ठेवा, म्हणून लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आर्थिक विकास न होणे हेही अतिरिक्त लोकसंख्येचं वैशिष्ट्य असणार आहे. लक्षात ठेवा, लोकसंख्येच्या वाढीच्या तुलनेत अतिरिक्त तुलनेत आर्थिक विकास न होणे हेही कारण असणार आहे. म्हणजे थोडक्यात 121 कोटी लोकसंख्या असताना फक्त आर्थिक विकास न झाल्यामुळे 25 कोटी लोकसंख्येलाच रोजगार उपलब्ध झाला आहे. म्हणजे थोडक्यात 100 कोटी बेरोजगार आहेत. बरोबर, म्हणजे थोडक्यात ही गोष्ट सुद्धा याच्यामुळंच झालेली आहे. लक्षात ठेवा, अतिरिक्त लोकसंख्येमुळेच ती गोष्ट झालेली आहे. कारण आपण 25 कोटी लोकांनाच रोजगार उपलब्ध करू शकतो, 100 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करू शकत नाही, कारण आपल्याकडे नैसर्गिक संसाधनच कमी आहेत. त्यामुळं हा पर्याय क्रमांक 4 ही बरोबर आहे. याच्या अनुषंगाने तुम्ही वरीलपैकी सर्व बरोबर आहे हे उत्तर सहज चूज करू शकता. आपले झाले आजचे काही PYQ डिस्कस. धन्यवाद.